भातकुली तालुक्यातील गणोजा देवी मार्गावर असलेल्या महालक्ष्मी कापूस जिनिंग फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना आज घडली। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी फॅक्टरी परिसरातून आगीचे मोठमोठे लोळ उठताना दिसून आले। आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले। आग आटोक्यात आणण्यासाठी शर्यतीचे प्रयत्नही सुरू करण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार यापूर्वी साठवणूक करून ठेवलेल्या कोट्यावधी रुपयांचा कापूस आगीत जळून खाक झाला। आगीमुळे फॅक्टरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। आग वेगाने पसरत असल्याने आसपासच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सध्या अग्निशामक दलाकडून सातत्याने पाण्याचे फवारे मारून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू असून पुढील नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहे। घटनेबाबत अधिक माहिती आणि नुकसानाचा अंदाज आग पूर्णपणे विझल्यानंतरच स्पष्ट होईल असे सांगण्यात आले। या संदर्भात मंगेश देशमुख यांनी ही माहिती दिली। लाख करोड रुपयाचं नुकसान झालं आणि अजून म्हणजे कशामुळे लागली हे अजून काही लक्षात आलेलं नाही आहे आणि करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे। आजची आवकसुद्धा थांबली आहे। आता आम्ही त्याच्यात निवंचने आहोत की कशामुळे हे सगळं झालं। आता याची शहानिशा करून माहीत पडेल काय कशामुळे झालं काय झालं। इथं 40-50 हजार क्विंटल कापूस होता आणि त्या एवढ्या सगळ्या कापसाचं नुकसान आता आपण पाहतच आहे, आपल्या डोळ्यादेखत ते सगळं झालेलं आहे। आता जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे राहणार आहे।